नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दूध आणि त्यामध्ये जर आपण तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत, तुळशीच्या मंजुळा या सहज उपलब्ध असतात. सर्वांच्या दारामध्ये तुळस असते. या तुळशीच्या मंजुळा आणि दूध जर सलग तुम्ही 11 दिवस झोपताना सेवन केलं, म्हणजे जर तुम्ही ते पिलं, तर तुमच्या शरीराला त्याचे किती मोठे फायदे होणार आहेत आणि बरेचसे जे रोग आहेत तुमच्या शरीरामधले ते पूर्णपणे निघून जाणार आहे. तर बहुधा हिंदू लोकांच्या प्रत्येक घरी तुळशीचं झाड असतं. तुळशीला धार्मिक महत्व आहे. तुळशीची पूजा पण केली जाते. तुळशीला विष्णूची पत्नी वृंदावनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही अशी ही तुळस आहे. आणि या तुळशीच्या ह्या मंजुळा आहेत. तुळशीचे 2 प्रकार आहेत, कृष्ण तुळस आणि राम तुळस. कृष्ण तुळस जी असते ती थोडीशी काळ्या रंगाची असते आणि राम तुळस जी आहे ती त्याला पांढऱ्या मंजुळा येतात. दोन्हीचंही आयुर्वेदिक महत्व सारखंच आहे. अशा या तुळशीच्या पानापासून तेल सुद्धा निघतं. त्याच्यामध्ये युजेनॉल, कर्वाक्रॉल, मिथिल युजेनॉल आणि कॅरिओफायनल नावाचे घटक असतात, जे आपल्या शरीराला खूप महत्वाचे असतात. या ज्या मंजुळा आहेत त्या खसखसीच्या आकाराच्या आहेत आणि काळसर रंगाच्या आहेत. तुम्ही बघू शकता. मंजुळा आपण हातावर अशा चोळल्या की सहज हे बी आपल्याला खाली पडलेलं दिसतं. खसखसीच्या आकाराच्या आणि काळसर रंगाच्या ह्या बी पौष्टिक आहेत, मूत्रल आहेत, वीर्य घट्ट करणाऱ्या आहेत आणि सब्जा बी पेक्षा 7 पट जास्त गुणकारी अशा ह्या मंजुळा आहेत. आणि तुळस ही तुम्हाला माहिती आहे, उष्णवीर्य आहे, तिखट आहे, सौंदर्यवर्धक आहे, जंतुनाशक आहे आणि ताण प्रतिबंधक आहे. जर तुम्ही या मंजुळा आणि दूध दुधामध्ये मंजुळा टाकायचे, साधारणतः 1 चिमूटभर मंजुळा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत किंवा 1 ते 2 ग्रॅम मंजुळा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे. हे असंच भिजू द्यायचं आहे त्याला. आणि नंतर झोपताना तुम्ही जर हे मिश्रण पिले तर तुमच्या शरीराला याचे खूपच महत्वाचे फायदे होतात. मूत्रदाह कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मुतखडा सुद्धा याने पडून जातो. मुतखडा किती मोठा असू दे, तो याने पडून जातो. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी याचा खूप महत्वाचा वापर होतो. म्हणजे जर तुम्हाला फोड, गळवे सारखे होत असतील तर ते या 7 दिवसामध्ये तुमचे कायमचे निघून जाणार आहेत. पचनसंस्था या मंजुळा आणि दुधाच्या सेवनाने सुधारते आणि पचनाच्या तक्रारी ज्या आहेत त्या दूर होतात. तुम्हाला गॅसची समस्या असेल, करपट ढेकर येत असतील, ते सुद्धा याने निघून जातात. मानसिक ताण दूर करण्यासाठी याचा सर्वात प्रभावी औषध म्हणून उपयोग होतो. तुळशी मानसिक ताण दूर करणारी आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की वजन कमी करण्यासाठी सर आम्हाला काहीतरी औषध सांगा. तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज नाही. हे सर्वात जवळचं आणि अतिशय इफेक्टिव्ह अशा प्रकारचं हे औषध आहे, तुळशीच्या मंजुळा आणि दूध. जर तुम्ही संध्याकाळी झोपताना 21 दिवस सलग घेतलं किंवा सकाळी उपाशी पोटी जरी घेतलं तरी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. अल्फा लिनोनिक ऍसिड असते या बियामध्ये. त्याच पद्धतीनं ओमेगा 3 हा घटक असतो आणि फॅटी ऍसिड असतं. याच्यामध्ये फायबर्स आहेत, एन्झाईम्स आहेत. यामुळं काय होतं की तुमची जी भूक आहे ती भूक मंदावण्याचं काम होतं. भूक लागत नाही, जास्त भूक लागत नाही आणि वजन तुमचं कंट्रोलमध्ये येतं. त्याचबरोबर शरीरातली जी चरबी आहे ती चरबी पातळ करण्याचं काम सुद्धा या बिया करतात आणि त्यामुळे तुमची पोट व्यवस्थित साफ होतं आणि मग तुमचे जे ढेरी वगैरे निघणं आहे ते पूर्णपणे बंद होऊन जातं. तर वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा असा हा उपाय आहे. त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी या वनस्पतीचा खूप महत्वाचा फायदा होतो. काही जणांना नपुंसकता असते, वीर्य पातळ असतं, घट्ट नसतं आणि त्यामुळे संतान प्राप्तीमध्ये त्यांना भरपूर अडचणी निर्माण होतात. तर 1 ग्लास दूध घ्यायचा आहे आणि 1 ग्लास दुधामध्ये 2 ते 3 ग्रॅम अशा मंजुळा टाकून रोज तुम्ही 11 दिवस जर याचं सेवन केलं तर तुमची ही समस्या पूर्णपणे निघून जाते. पुरुषाची समस्या, पुरुषत्व आहे ते पूर्णपणे वापस येण्यासाठी याचा मदत होते. तर मायग्रेनची समस्या पण बऱ्याच जणांना असते. अर्ध डोकं दुखतं किंवा तीव्र डोकंदुखीची समस्या जी बऱ्याच जणांना असते. तर 1 चिमूटभर आपल्याला या मंजुळा घ्यायच्या आहेत आणि कापूर असतो आपल्या घरामध्ये,
या मंजुळा आणि कापूर एकत्र वाटून घ्यायचा आहे आणि त्याचा लेप ज्या बाजूला तुमचं डोकं दुखतंय त्या बाजूला जर तुम्ही चोळला, थोडंसं पाणी टाकून त्याचा लेप बनवून जर त्या बाजूला चोळला तुम्ही, तर तुमची डोकंदुखी क्षणामध्ये बंद होऊन जाते. त्यासाठी कुठलेही काही करायची गरज नाही. त्याच पद्धतीनं सोरायसिस नावाचा जो त्वचेचा आजार आहे तो सुद्धा या मंजुळांनी अतिशय प्रभावीरित्या कमी होऊन जातो. रोज अशा पद्धतीनं दूध आणि मंजुळाचं सेवन तर करायचंच आहे. त्याचबरोबर या ज्या बिया आहेत मंजुळा, तुळशीच्या मंजुळाच्या ज्या ह्या बी आहेत, हे बी नारळ तेलामध्ये आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. नारळ तेलामध्ये याला चांगल्या पद्धतीने वाटून आणि थोडंसं उकळवून घ्यायचं आहे आणि ते तेल आपल्या सोरायसिस झालेल्या त्वचेवर लावायचं आहे. सलग तुम्ही 21 दिवस हे त्वचेवर लावा. सोरायसिस तुमचा पूर्णपणे निघून जाईल. अशा पद्धतीच्या या गुणकारी अशा बिया आहेत. जणांना हृदयरोगाची समस्या असते. रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी करणारं सर्वात महत्वाचं औषध म्हणून तुळशीकडे पाहिलं जातं. जर तुम्ही हे सलग तुळशीच्या मंजुळा आणि दूध सलग 21 दिवस जर तुम्ही घेतलं रात्री झोपताना, तर तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतं. हृदयरोगाची जी समस्या आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. आणि या एक लवंग आणि थोड्याशा मंजुळा याचं पाण्यात टाकून थोडासा 1 कप पाण्यामध्ये टाकून त्याचा काढा बनवायचा आहे. थोड्या वेळ उकळून घ्यायचा आहे आणि उकळवून झाल्यानंतर एक थोडंसं सैंधव मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे, चवीपुरतं सैंधव मीठ टाकून. तर या तुळशीच्या मंजुळाचा तुम्ही असा वापर करा, तुमचे बरेचसे आजार हे पूर्णपणे बरे होऊन जातील. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.